नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी थोड्याशा कंटाळलेल्या असं दिसून येत आहे. उत्तरार्ध या महिन्यात कर्क राशींच्या व्यक्तींना अतिशय अनुकूल असा दिसून येतो, पण पूर्वार्ध मात्र थोडा इंटरेस्ट कमी असलेला, कंटाळवाणा असं दिसून येते, म्हणजे उत्साह कमी असलेला. पण ही गोष्ट आपल्याला अगोदर जर माहिती असेल तर आपण त्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करा, म्हणजे आपल्याला अपेक्षित फळ त्याचं निश्चित मिळेल. कारण उत्साह जो आहे तो कुठून ओढून ताणून आणता येत नाही, तो आपल्या अंगीच असावा लागतो किंवा तो आपल्याला निर्माण करावा लागतो. तो निर्माण करता येईल असं आपण काहीतरी करा, किंवा तो आळस आपल्या अंगात भिनू देऊ नका. कर्क राशीच्या व्यक्तींना पूर्वार्धामध्ये थोडंसं स्वतःला शिस्त लावायची गरज भासते. म्हणजे आपण शिस्तप्रिय आहात करतासुद्धा, पण त्यात सातत्य कमी आहे, आणि पूर्वार्धामध्ये ते सातत्य नसेल तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अर्थात तुम्हाला पैसे वसुलीसाठी किंवा केलेल्या कामाच्या पैशासाठी थोडी वणवण करावी लागेल, फॉलोअप करावा लागेल, किंवा त्याचा मागोवा सारखा घ्यावा लागेल असं दिसून येतं. आणि हे जर टाळायचं असेल तर तो उत्साह तुमच्यामध्ये कायम ठेवा. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये मगाशी मी बोलल्याप्रमाणे उत्साह कमी असल्यामुळे थोडंसं कंटाळवाणं राहील, किंवा इंटरेस्ट नाही आहे, मला काय करावं असं वाटत नाही आहे, अशासारख्या तक्रारी आपल्या येत राहतील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि याच्यावर आपणच उपाय करायचा आहे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो. कर्क राशीच्या व्यक्तींना प्रकृती जी आहे त्या प्रकृतीमानामध्ये आळस सोडल्यास सगळं काही आलबेल आहे. आणि तो आळस आपल्याला झटकायचा असेल तर आपण गणपती अथर्वशीर्ष रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कमीत कमी 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्रद्धा चॅनलच्या यूट्यूबवर हे उपलब्ध आहे, तर इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा ऐकू शकता. गणपती अथर्वशीर्ष येत असल्यास आपण अवश्य म्हणा. असं कमीत कमी 11 वेळा म्हणा, शक्य असल्यास 21 वेळा म्हणा. तो उत्साह तुमच्यात वाढेल असं या ठिकाणी दिसत आहे. उत्तरार्धामध्ये मात्र सगळ्या गोष्टी तुमच्या हुकमाप्रमाणे होतील. तुम्ही जे काही योजना आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत जातील, आणि ते तुम्ही अवश्य अंमलात आणू शकता. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं कुटुंब आणि आपण यांना एकसंध ठेवणे, एकजूट करून ठेवणे हे कुटुंब प्रमुखाचं लक्षण असतं. आणि आपण जर कुटुंब प्रमुख असाल तर प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या तक्रारींचं निवारण करणे, त्या तक्रारी ऐकून घेणे, त्याच्यावर उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी राहते. तर असं आपल्याला कुटुंबामध्ये जास्त लक्ष घालावं लागेल, किंवा प्रत्येकाच्या तक्रारी ऐकाव्या लागतील, त्यामध्ये सोल्युशन काढावं लागेल असं दिसून येत आहे. आणि त्यामध्ये तुम्ही टाळाटाळ अजिबात करू नका. आळस तर नकोच नको. या गोष्टी वेळच्या वेळी करा, म्हणजे याचे दूरगामी परिणाम वाईट होणार नाही. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये काही गोष्टी आपल्याला अगदी तोंडापर्यंत आलेल्या संधी निघून जातील. म्हणजे उदाहरणार्थ आपली सरकारी कामं काय व्हायची आहेत, लोन सँक्शन व्हायचं आहे कामासाठी किंवा घरासाठी, अशा लोन सँक्शन होण्याच्या जे काही पेपर्स आहेत किंवा ज्या काही फाईल्स आहेत त्या अगदी हातातोंडाशी आलेल्या रिजेक्ट होतील असं दिसून येत आहे. तर ते रिजेक्ट होणार नाहीत त्याच्यासाठी आपण तयारी ठेवा. म्हणजे पेपरवर्क आपलं इतकं परफेक्ट करा ते गोष्ट आपल्या हातून सुट्टा कामा नये. काहीतरी लोन असतात किंवा बिझनेससाठी काही लोन्स असतात, किंवा अशा विविध प्रकारचे पेपर्स जे आहेत त्या पेपर्समध्ये आपण काही चूक करू नका, किंवा पेपर सादरीकरण करणं त्याच्यामध्ये काही चूक करू नका असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. कर्क राशीच्या व्यक्तींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा लांबचे प्रवासाचे योग येतात, काही वेळेला कामानिमित्त, मी आता बोललोय मगाशी, वसुलीनिमित्त आपल्याला फिरावं लागेल, तर त्या फिरण्यामध्ये, त्या प्रवासामध्ये थोडंसं अपघाती योग दिसतो. म्हणजे पावसाळी दिवस आहेत,
चिखल असतो, पाणी असतं रस्त्यावर, तिथे पाय मुरगळणं किंवा पाय दुमडून पडणं अशा छोटे छोटे इन्सिडन्स घडण्याची शक्यता या महिन्यात दिसते. तर ही आपण शक्यतो टाळा. आपल्याला पूर्वकल्पना दिलेली असली की ते टाळायचा प्रयत्न करा किंवा त्या गोष्टी कशा होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करा. असे छोटे छोटे अपघात असतात, पण उगाचच आठवडाभर पाय धरून बसावं लागेल किंवा घरी थांबावं लागेल अशा काही गोष्टी दिसून येतात. कर्क राशींच्या व्यक्तींनी याबद्दल काळजी घ्यावी स्वतःच्या आरोग्याची. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत स्वतः त्यांनी परदेश गमनासाठी चांगली तयारी करावी. त्याच्या परीक्षा वगैरे जे काय द्यायच्या आहेत त्याची पूर्वतयारी जोरदार करा किंवा त्यांच्या ऑनलाईन काही एक्झाम वगैरे असतील तर त्यासाठी डेट्स घ्या आणि त्याची संपूर्ण तयारी तुम्ही या महिन्यात करून घ्या. कारण एकदा तुम्हाला व्हिसा वगैरे अन्य कामासाठी बोलावल्यानंतर सगळ्या टेस्ट पास केलेल्या असणे ही तुमचं कर्तव्य आहे. तर ह्या महिन्यात त्यासाठी खूप चांगला आहे. तर कर्क राशीच्या मुलांनी त्यासाठी प्रयत्न करा. जी लहान मुलं आहेत शालेय शिक्षण घेत आहेत त्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना या महिन्यामध्ये थोडंसं मी सांगितल्याप्रमाणे आळस वाढलेला असेल. पावसामुळे गारठा जास्त आहे म्हणून उठायला उशीर झाला अशा काहीतरी कारणांनी मुलं ती संधी साधूपणा करतील. पण तुम्ही त्यांना शिस्त लावा आणि योग्य प्रकारे त्यांचा अभ्यास जो आहे तो करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक बाबतीत विशेष करून जी आवक आहे म्हणजे कुटुंबात जे येणं आहे ते पूर्वीचं येणं तुम्हाला मिळेल. पण या महिन्यात सध्याचं येणं जे आहे ते यायला थोडा विलंब होतो आहे. म्हणजे जे पेमेंट तुम्हाला लगेच यायचं आहे त्यामध्ये विलंब होईल, पण जुनं कुठलं तरी पेमेंट येऊन जाईल. अशा गोष्टी या महिन्यात दिसून येतात ज्या कुटुंबासाठी आवश्यक आहेत. विशेष करून या महिन्यामध्ये उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, जे पोटावर म्हणजे हातावर ज्यांचं पोट आहे असे जे काम करणारे लोक आहेत त्यांना कामाची काही कमी नसणार आहे. भरपूर काम त्यांना या महिन्यात उपलब्ध आहे. तर त्या कामाला त्याने तयार राहा. जे काही काम त्यांना त्यांचं स्किल आहे म्हणजे त्या स्किलप्रमाणे त्यांनी काम करायची तयारी ठेवा. मॅनपॉवर ठेवा आपल्याकडे आणि ते काम करून घ्या. नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्यांनी आपले परदेशात जाण्याच्या काही संधी असतील, नवीन नोकरी पण परदेशात ज्यांना शोधायची आहे अशा लोकांनी कर्क राशींच्या या महिन्यात प्रयत्न करावा. कारण आपण करीत असलेले प्रयत्न योग्य वेळी जर केले तर त्याचं फळ मिळतं. तर जे परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांनी या महिन्यात प्रयत्न करा आणि त्याचा योग्य तो फायदा आपण स्वतःसाठी करून घ्या. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये धार्मिक बाबतीत किंवा आध्यात्मिक बाबतीत आपण थोडे स्वतः इनिशिएटिव्ह घेणार नाही असं दिसून येतं. म्हणजे आपल्या नित्य अनुष्ठान नित्यकर्म आपलं जे काही आहे ते करत असताना मग करू, दुपारी करू, संध्याकाळी करू, नामस्मरण नंतर करू, जप नंतर करू असं सगळं नंतरवर तुम्ही ढकलण्याचा प्रयत्न कराल. पण ते कुणालाच फायदेशीर नाही आहे. कारण नामस्मरण किंवा अध्यात्म या गोष्टी अशा आहेत स्वतःला समाधान देणाऱ्या असतात, मनःशांती मिळवून देणाऱ्या असतात. तर त्यासाठी चालढकल करू नका. वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करून घ्या. मित्रपरिवार आणि आपले जवळची भावंडं वगैरे जी काही आहेत त्यांना या महिन्यामध्ये या सगळ्या मंडळींना म्हणजे आपल्या परिवारासहित मित्रमंडळी या लोकांना मात्र या महिन्यामध्ये आपण खूप डोक्यावर चढवू नका. कारण पार्टी अरेंज करणे, त्यांसाठी गेट टुगेदर अरेंज करणे यामध्ये सगळं तुम्ही कराल आणि नंतर शेवटी तुम्हालाच नावं ठेवण्यात येतील. तर याबाबतीत थोडं सावध राहा. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.